कमी कर
संतांच्याच स्थानी आणि या ज्ञानेश्वरी ग्रंथाने या प्रमेयाला या सिद्धांताला फार गोड अशा तिची पुष्टी दिलेली आहे. कारण या श्रोत्यांचं मूल्य महत्व माऊलींनीच आपल्या ग्रंथांमध्ये ठाई ठाई अशा रीतीने गायली. कशाला प्रत्यक्ष भगवंताने भगवंताचा श्रोता जो अर्जुन त्यालाही मुख्य स्थान दिलंय. पै श्रोते मुख्य टिळका. श्रोत्यातील प्रकरणामध्ये या ठिकाणी ज्या काही ओव्या आहेत त्या अहो चंद्रकांत द्रवता किर होय करते हातवटी चंद्री किया. चंद्रकांत नावाचा एक मणी, दोन मणी असतात, एक सूर्यकांत मणी आणि दुसरा चंद्रकांत. सूर्याच्या किरणांचा स्पर्श झाला ज्या मण्याला त्यातून विस्फुल्लिंग सूर्यकांत मणी. आणि चंद्राच्या किरणाची आल्हादता प्राप्त झाल्यावर ज्या मनाला पाझर फुटतो चंद्रकिरणाचा चंद्रकांत मणी म्हणतात. पाझर फुटतोय असे सूर्यकांत मणी आणि चंद्रकांत हे मणी काही बघायला मिळत नाहीत आपल्याला. फार झालं तर या नावाची माणसं पाहायला मिळत. सूर्यकांत दुसरे चंद्रकांत ज्याच्या किरणाने दगडालाही पाझर फुटतो. तेव्हा हे मणी आणि अशा रूपाचा चंद्र आणि सूर्य. तर ज्ञानेश्वर महाराज श्रोते सज्जनांना चंद्राचं स्थान देतात. तर वक्ता हा चंद्रकांत मणी आहे. चंद्रकांत मण्याला पाझर फुटला तो सूर्याच्या चंद्राच्या किरणावर. चंद्रकांत द्रवता किर होई. ज्ञानोबाची सुंदर जोडी आहे. वक्ता झाला ना, ज्ञानेश्वरीचा वक्ता असेल आणि गीतेचा वक्ता असेल, त्या ठिकाणी ज्ञानाचा प्रसव होतच असतो. ज्ञानाचा द्रव प्राप्त होतच असतो. ज्ञान द्रवता तेथे एक प्रकारची येते. म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी वाचावी तितकीच ती सांगण्याचाही प्रयत्न ठेवा. हे म्हणताना आमचं संस्कृतचं ज्ञान आहे का एवढं, वाङ्मयाचं ज्ञान एवढं आहे का, यावर नित्याने प्रवचन करता येऊ शकतं का. अर्थात अशा ज्ञानाची भर असेल तर ज्ञानेश्वरीचा विषय अधिक खुलवता येईल, सांगता येईल. परंतु ही सामुग्री नसली म्हणजे ज्ञानेश्वरी सांगताच येणार नाही असं नाही. हे नसताना देखील ज्ञानेश्वरीचा प्रसाद होऊ शकतो, कृपा प्राप्त होऊ शकते. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी द्रवता किर होई. ज्ञानोबाचा भाव येथे दृष्टांतच सिद्धांताचं रूप धारण करत असतात. मात्र ते मननपूर्वक चिंतनपूर्वक वाचले गेले पाहिजे. द्रवता किर होई.
चंद्राची किरण, पौर्णिमेची किरण त्या चंद्रकांत मण्याला मिळाली नाही म्हणजे चंद्रकांत मण्याला द्रव येणारच नाही असं. आणि कदाचित द्रव येणार असेल तर चंद्राच्या किरणाने द्रव येणारा जो मणी तो चंद्रकांत मणी. त्याचा अर्थ द्रव आला तर त्यालाच येईल. द्रवता किरण होईल. द्रव जर हृदयाला किंवा त्या मनाला पाझर फुटला तर त्यालाच येईल. चंद्राच्या किरणाने दुसऱ्याला पाझर फुटणार. तो मणी तर एक दगडाची जात असून त्याला पाझर फुटेल. माणसं चंद्राच्या चांदण्यामध्ये रात्र रात्र झोपतात. सगळ्याची सगळी किरण अंगावर येतात म्हणून त्यांना पाझर फुटतो. त्यांच्यात बदल होतो. चंद्राची किरण आज भरपूर झाली म्हणून आपण माझं हृदय मऊ झालं, मृदू झालं असं काही माणसाचा अनुभव नाही. कारण चंद्राचे किरणच याच्या अंगाला स्पर्श करत आहे. याच्या मनाला मात्र चंद्र किरणाचा स्पर्श झाला नाही. आपण चंद्राच्या चांदण्यामध्ये आल्हाददायक प्रकाशामध्ये बसलेलो आहोत अथवा झोपलेलो आहोत याची बहुतेक जाणही कित्येकांना असते की नसते. कारण उपकार करणाऱ्याची जाण न ठेवणं हीच माणसाची जात असते. हीच मनुष्याची जात आहे. पशु अधिक उपकार जाणतात. ज्या घरची भाकरी खाल्ली त्याच घरी रक्षण करणार, सांभाळ करणार. ते कोणाच्या जातीला बोलतात? कुत्र्याला बोलतात. मुखी जनावर देखील आपल्या प्रामाणिकपणाचं दर्शन घडवतात. ते दर्शन माणसात नाही घडत. माणसात नाही. म्हणून मुद्दा मला सांगायचा होता की चंद्रकांत द्रवता किरण होय, तो गणी द्रव पावे, मात्र ते हातवरती चंद्रिकी आहे. कुणामध्ये द्रव उत्पन्न होतो आणि कुणापासून होतो. तसं जीवनामध्ये, वक्त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा उदय हा श्रोत्याकडनं होतो. तरी देखील श्रोता मात्र आपल्या संत वृत्तीने, मीच वक्त्याकडून श्रवण करतोय, मीच वक्त्यापासून ज्ञान मिळवलेलं आहे. खरं कुणाला कुणाकडून मिळालं? वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नवीन या मौलीच्या अक्षरानुसार ज्ञान दाता कोण आणि ज्ञान मिळालं कोणाला? वक्त्याला ज्ञान मिळाले आणि श्रोत्यापासून मिळालं. कुणापासून मिळालं? श्रोत्यापासूनच ज्ञान मिळालं. म्हणून श्रोते आणि संतत्व एकत्र आहे. एकीकडे अशा रीतीने वक्त्याच्या जीवनालाही ज्ञानाचा चारा पुरविण्याची शक्ती श्रोतो सर्जनामध्ये असताना निरभिमान वृत्तीने वक्त्याचंच ज्ञान आम्ही ऐकतो अशी जी वृत्ती आहे हिलाच कोणती वृत्ती म्हणा? संत वृत्ती. सांगू का तुम्हाला? थोडं उलट जाऊया आपण. श्रोत्याच्या बळावर ज्ञान मिळत असताना सुद्धा वक्त्याला असा अभिमान होतो, मी श्रोत्यांना ज्ञान सांगतो. असा संत श्रोत्या पुढे बसलेला संसारिक वक्ता. वक्ता संसारिक ठरला. ज्ञान त्याच्या जवळ त्याचं नसताना तो त्याचं मानतो आणि मी श्रोत्याला ज्ञान दिलं असं समजतो.
श्रोता मात्र एकाग्र वृत्तीने ज्ञानाला पूरक मी तुमच्याशी आता काहीतरी बोलतोय, तुम्ही सगळे बसलेले आहात म्हणून की नाही म्हणून तुम्ही सगळेचे सगळे उठून जा कुठेतरी बाजूला आणि तिथून पहा हे काय बोलतात, आता काय बोलतात. वक्त्याच्या करता वक्त्याच्या ज्ञानाची वाढ ही पुस्तकातूनच होते असं नाही, तर श्रोत्यांच्या मस्तकातून आणि म्हणून ज्ञानवारासारखे का लळे याचे लळे सरती मनोरथाचे मनोरे पूर्ती पुढे का जरी माहेरी श्रीमंते होती तू नाहीस. पहिल्या ओळीमध्ये प्रतिज्ञा करून गेले ज्ञानवारा. पहिल्या ओळीमध्ये प्रतिज्ञा करून गेला ओधाने केली सुखाशी बायको तुझी हे प्रतिज्ञा कर माझे परिप्रौढीनं बोलो तुझी तुम्हा सर्वज्ञाच्या समाधी देयावे अवधान हे माझी विनवणी सरी. केवळ आपल्या समोर माझी प्रतिज्ञा नव्हे, ही सलगीची विनंती आहे. औपचारिक स्वरूपाची ही विनंती मी करतो. प्रतिज्ञा नव्हे, प्रतिज्ञेमध्ये अभिमानाचा वास असतो. विनवणी यामध्ये नम्रतेची झलक आहे, लीनतेची झलक. आणि म्हणून उलट मी तुम्हाला काही ज्ञान सांगणार आहे, यापेक्षाही ज्ञानेश्वरीतील हा वाग्विलास तुमच्याच मुळे मी करणार आहे, करतो आहे, केला आहे, करत आहे. ज्या रीतीने पाहिजे त्या रीतीने सिद्धांत पाहिजे सिद्धांत, साहित्य पाहिजे साहित्य, शब्द अलंकार पाहिजे शब्द अलंकार, अर्थ अलंकार पाहिजे अर्थ अलंकार, पांडित्य पाहिजे पांडित्य, भावाचा फुलवरा होत जाए मतीवरी लढाईची लढाई. या संत श्रोत्यांच्या पासून जो जो मी लढा केला, जो जो मी हट्ट केला, पुढच्या 14व्या अध्यायात आता कृपा भांडवल सोडली घरी माझी मतीची पुतळी करी ज्ञानपद्य जोडी थोडा म्हणते थोडा अशी प्रार्थना केली. तारे ज्ञानपत्ते आणि माझे गुरु एक होते म्हणून कृपेशी एक हाते झाली ती. मग या ओवीची एक प्रकारची उंची फार गोड आणि सुंदर अशा रीतीने आहे. तसं हे संतांचंच वर्णन आहे का, सर्वज्ञ संत सर्वश्रेष्ठ संत त्यांचं वर्णन. आणि हे संत काय करतात तर ते आपल्या अपत्याचं आपल्या लेकराचं मनोरथ पूर्ण करणं, लळे पूर्ण करणं, हट्ट पूर्ण करणं. का श्रीमंते होती तुम्हा ऐशी. हे जे आईबाप श्रोते आहेत ते गरीब दुबळे श्रोते नाही, गरीब दुबळे आईबाप नाही, गरीब दुबळे असे तिचे नाही. मला वाटतं काल आपण इथे असं चिंतनात आलो होतो की गरीब असलेली आई देखील आपल्या अपत्याची म्हणजे मुलाची जी जी इच्छा असेल, जो जो लाड असेल, जो जो हट्ट असेल तो काय करण्याचा प्रयत्न करते, पूर्ण करते. असं नाही म्हणता येणार, कारण गरीब असेल तर पूर्ण करता येणार नाही, पण प्रयत्न तर जरूर असेल जरूर. उलट त्याने काही इच्छा न केली तरी गळे याची या बाळका कीर्तन, गळे याच्या बाळका जे लढीवाळ लाडकं बाळक आहे त्याच्या करता नाना
प्रकारचे ते अलंकार वगैरे करते करून या पावती माऊली धावी पाठी माऊली धावी डाव्या ज्ञानोबा शाळेत म्हणतात की लढीवार जे बालक आहे त्या करता ती धावत असते. एका निकृष्ट म्हणा किंवा साधारण समाजात जन्माला आलेल्या त्या मातेने आपल्या मुलाची इच्छा मीराबाईच्या बाबतीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि उत्कट इच्छा ही पूर्ततेचं फळ दाखवली. तिने केलं धाडस मीराबाईपर्यंत जाती ती. मीराबाई तर संत वृत्तीच्याच होत्या. मीराबाईने अगोच कुलशीलपणाचं अकांड तांडव तेथे केलं नाही. सामान्य समाजामध्ये ते फार मोठा अकांड तांडव. माझ्याशी लग्न करणं, माझ्याशी अमुक करणं आणि अशा सामान्य आहोत का साधारण आहोत का नाना प्रकारचे हजार शब्द संत वृत्तीने सागराच्या अंतःकरणाने मीराबाईला सांगितलं ठीकच आहे तुझ्या मुलाची इच्छा असेल तर मी त्याच्याशी लग्न जरूर करेल. तर माझी एवढी छोटीशी अट आहे. त्या काळात संत मीराबाईने ती अट घातली. 3 दिवस पर्यंत भगवंताचं एकाग्र ध्यान श्रीकृष्णाचं तर त्यांनी केलं. चित्तामध्ये दुसरा संकल्प विकल्प येऊ न देता 4थ्या दिवशी मी ते त्याला दिसत आहे. पुढे ती अट तो मान्य करतोय. ती तर कामातून झालेला मनुष्य त्याला हीच अट कशाला आणखी कोणती निकृष्ट अट घातली तरी तो मान्य करतोय. कोणत्याही अटी त्याला वाटलं त्या मुलाने 3 दिवस कसंही घालेल. पूर्वी आपण पुढे तो 3 दिवस प्रभू श्रीकृष्णाचं भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करतोय आणि ध्यान 3 दिवसांनी त्याचं होऊन तन्मय झाला तो त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीवर. ज्या ध्यानाचा महिमा असा आहे तरीगा ऐशे करी या 8 पहारा माजारी मोटके देत नाही. एवढ्या सुद्धा काय घडतंय. चित्त मदनाची हळू हळू पण सुद्धा हा महिमा एक प्रकारचा प्राप्त होतो. श्रीकृष्ण मय जीवन झालं 3 दिवसाच्या ध्यानामध्ये. आणि 3 दिवसाचं ध्यान समाप्त झाल्यानंतर मीराबाई त्याच्याकडे नाही आहे. हाच श्री संत मीराबाईकडे गेला आणि 3 दिवसाचं ध्यान समाप्त करून हा तरुण आता आपल्याकडे आलेला आहे असं मीराबाईने पाहिलं खरं. पण इकडे मीराबाईचा देखील आत्मविश्वास आता हा तरुण आपल्याकडे आलेला नाही. 3 दिवसाचं ध्यान करायला लावलेला ऋण व्यक्त करायलाच आपल्याकडे तो आणि झाली ती परिस्थिती. एका क्षणी तो मुलगा श्री संत मीराबाईच्या चरणावर नतमस्तक झाला. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग एवढ्या तर मी या दृष्टांताला या इतिहासाला तर मातेच्या या प्रेमाचीच कलाटणी प्रकारची. मातेने मुलाची इच्छा पूर्ण करण्याची महत्वाकांक्षा धरली. त्याचा परिणाम ती पूर्ण झाली आणि दिव्यत्वाने पूर्ण. मग काय मीराबाई त्याला मिळाली का? मिळाली का म्हटल्यापेक्षा मीराबाई मिळण्याची त्याला गरज राहिली का? आवश्यकताच राहिली का? संसारामध्ये इच्छेची पूर्तता होत असते. इच्छेची पूर्ती त्याला म्हणतात संसार आणि इच्छेची निवृत्ती त्याला परमार्थ.
असलेली असंख्य उदाहरण आपल्या सर्व वाङ्मयातून झळकत आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्या ही श्रोत्या सज्जनाच्याकडे नुसतं माहेर मायबाप म्हणून नव्हे, श्रीमंत मुलाचा हट्ट मुलाचा लाड पूर्ण करण्याकरता केवळ मायबाप असून भागत नाही, तर श्रीमंत मायबाप लागतात. त्या महाभारतामध्ये तो अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र, एरवी सर्वांचे गुरु असलेले द्रोणाचार्य, परंतु कौरव पांडवादी हे राज्यारूढ झाले आणि धनुर्विद्येचं गुरुस्थान द्रोणाचार्यांना असल्यामुळे परिस्थितीच्या दृष्टीनं मात्र द्रोणाचार्य अत्यंत गरीब सामान्य. अश्वत्थाम्याला दररोजचं जे दूध प्यायला मिळावं ते देखील खरं दूध मिळू नये, त्याची समज घालवण्याकरता अगदी पिठामध्ये पाणी घालून पाणी भरस करायचं आणि ते दूध अनेक वर्ष त्याला तो बांधल्या अवस्थेमध्ये ते दूध अस्सल दूध नव्हतं, पण खोटही नव्हतं. पिठाचं का पाहिजे हे ना, ते विशिष्ट पद्धतीने पोटात गेलं तर थोडस सत्वच वाढली, स्वतः उपयोगच केलं. त्याच्याऐवजी आताच पावडरचं दूध, दुधाची पावडर म्हणजे आरोग्याची दरच. त्याच्यामध्ये आरोग्य चांगलं राहील का, काळजी आहे, भीती आहे. एक दिवस त्या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने त्या अश्वत्थाम्याला आपल्या मित्राकडे चांगलं दूध पिण्याचा योग आला. कोजागिरी पौर्णिमा, आटी सुंदर दूध तो त्याला, आणि ते त्यानंतर तो घरी जाऊन आईला विचारलं, काही मी दूध म्हणून जे पिलो ते वेगळं आहे, तुम्हाला जे देते ते काही वेगळंच लागतंय. डोळ्यात अश्रू आणून त्या आईने सांगितलं, बाबा तसं दूध आपल्याला दररोज कुठून मिळेल. आता त्याची ती माता माता होती का श्रीमंत माता होती? माता. आणि त्यातल्या त्यात कापून झाली जी माता असते, अनेक लेकरांना जन्म देते, ती बहुत करून गरीब असते. माऊलीच्या मागे बाळकाची आहे, कशी असते ती गरीब असते. श्रीमंत गरीब एवढी संतती नसते, एखाद्या बहुतेक तर मुळीच नसते. असली तर एखादं दुसरं गरीबाच्या बाबतीमध्ये खरी ती श्रीमंत. कितीतरी लेखन भावाकडे लग्न करता म्हणून निघालेली ती आई माता 5-6 लेकर म्हणून त्या बसगाडीमध्ये बसली. 5-6 लेकर पण विचित्र लेकर ते सुद्धा. त्या लेकरांनी गाडी डोक्यावर घेतली. गडबड, गोंधळ, मारामारी, रडारडी सगळं. इतर प्रवाशाचं डोकं उठायची वेळ आली. त्यांनी कंडक्टरला सांगितलं, कंडक्टर कंटाळत होता, एवढे लेकरं ते गप्प बसत नाही. शेवटी कंटाळून तो त्या बाईला म्हटला की बाई, एवढे जर तुमचे आजपळ आहे, टेन्शन आहे, मी सगळं बरोबर कसा राहिलो प्रवासात, त्यातली अर्धी घरी ठेवायची, अर्धी ती बाई म्हटली, हे तू कशाला मला सांगायला पाहिजे, मी याच्यामध्ये अर्धे घरीच ठेवून माऊलीच्या मागे बाळकाची. तेव्हा अनेक लेकरं असू शकतात, पण परिस्थिती म्हणा श्रीमंती नसते असं नाही. क्वचित
जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐशी तुमच्यासारखे श्रीमंत माहेर पाहिजे आणि संत हे श्रीमंत माहेर श्रीमंत मायबा तुम्ही संत माय बाप कृपा कायमी कथित कीर्तिमान लौकिकातील आईबाप कितीही मोठे श्रीमंत म्हणून असले तत्वतः ते गरीबच एका अंगाने श्रीमंत असेल दुसऱ्या अंगाने असतेच असं पैशाच्या अंगाने श्रीमंत असले औदार्याच्या अंगाने नसले तर उदारता नसली तर बहुतेक श्रीमंत म्हणवणारी माणसं अशी असतात की आपल्या मुलाचे लय पूर्ण करणं मनोरथ पूर्ण करणं सोडा त्यांच्याही मनोरथाला तिथे थारा नसतो स्वतःच्या त्याशिवाय ते श्रीमंत कसे राहतील ते श्रीमंत एवढ्याच मुळे झाले की त्यांच्याकडे जेवढा पैसा आला त्याला सायुज्य मोक्षच जन्म नाही आणि माझी तो पैसा पुन्हा बाहेर निघणे नाही मुलाकरताही नाही समाजाकरता तर नाहीच नाही आणि शेवटी स्वतः करताही म्हणून दोन प्रकारे माहेरे श्रीमंती होती काही श्रीमंत असतात ते माहेर होत नाही माहेर म्हणजे मायबाप असत नाही काही मायबाप असतात ते श्रीमंत असत नाही आणि काही श्रीमंत आणि मायबाप जरी असले तरी खऱ्या अर्थाने औदार्य उदार वृत्ती याची अडचण पडते ऐकतो आपण पुढे पुढे अशा कथा आणि घेतो आपण जगामध्ये अनुभव की आपल्या संपत्तीचा उपभोग जे आपल्या मुलाबाळांनाही घेऊ द्यायला तयार नाही धक्काच लावत नाही म्हणून उपभोगच नसतो त्यांच्या जीवनामध्ये संपत्तीची प्राप्ती असते पण म्हणून त्यामुळे ते एक प्रकारचे श्रीमंत होतात श्रीमंती एक प्रकारे त्यांना यामुळे प्राप्त होते परंतु लौकिकातील ही एक प्रकारची श्रीमंतीची स्थिती आहे स्वतः उपभोग घेत नाही तो संततेला उपभोग घेऊ देईल का संततेलाही त्याचा उपभोग नाही आणि म्हणून तर बिचारे पुढची संतती खर तर याच्या बाबतीमध्ये वाटतात अजूनही किती आहे आपल्या वाटा मोकळ्या होण्याकरता याने डोळे टाकले पाहिजे तोपर्यंत तो त्यांचे मनोरथ पूर्ण करू शकत नाहीये त्याला कृपण म्हटलं जातं कृपण श्रीमंत माहेर पण श्रीमंतीतून पण दोन वर्ग एक उदार आणि एक एक तर एवढा उदार असू शकतो मायबाप की आपली मुलं शिकायची आहे त्याकरता शाळाच बांधूया शाळाच टाकूया आपली मुलं शिकतील त्या मुलं त्यांच्याबरोबर शिकतील उदार श्रीमंत दुसरा कृपण इतरांची नाही आपली ही न शिकली तरी पैसा लागत असेल नाही शिकवायची नाही पडवायची मग स्वतः तरी उपभोग घे बाबा स्वतः ही उपभोग घेणे श्रीमंत आणि शिकते उदारे प्रसिद्धे म्हणून हे असंवर्गीय दैविकेचे औदार्य अनुभवामध्ये
जानकीचं हे शाश्वत अखंड ज्ञान दान करणारे श्रीमंत मायबाप अशा प्रकारचे आहे. म्हणून एक तर लौकिक जीवनामध्ये नाशिवंत अशा स्वरूपाची ती श्रीमंती, ते धन, तो पैसा, त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे खऱ्या अर्थाने श्रीमंत हा शब्द देखील वापरता येत नाही वापरता. मोठी मौज आहे. ज्या ज्ञानेश्वर महाराजांना चहूपालवी हातात घेऊन मधुकरी भिक्षा मागावी लागली, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ठिकाणी श्रीमंत शब्द आणले. श्रीमंत शब्द ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, हे अनुभव अमृत सेवोदिया मुक्त हेची होतो, जीवन मुक्त हेची होतो. श्रीमंत शब्द मला वाटतं त्या 12व्या अध्यायात तो श्रीमंत शब्द आहे. या कारणे मी सावली अहो सद्गुरूचे कृपा दृष्टी, तुझे कारुण्य दया ते अधिष्ठी, तो सकळ म्हणून अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते म्हणून अंबे. इथे मला वाटतं या ओळीला गोड शब्द आता आला. इथे जरी माहेरे श्रीमंते होती कुणाची आणि म्हणून अंबे श्रीमंते. अंबा म्हणजे माता, आई. आपण जगदंबा म्हणतो, याचा अर्थ जगताची माता, आई आहे, जगन्माता. म्हणून अंबे श्रीमंते. तेव्हा ज्या ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन चरित्र त्या काळामध्ये प्रसंगी त्यांना निवृत्ती ज्ञानदेव भिक्षेशी जात सोपान काका बस सांभाळ भिक्षेला जाणारा आणि श्रीमंत कसा होऊ शकतो. कोण भिक्षेला जाणारा, भिक्षा मागणारा आणि भिक्षा मागणाऱ्याला जर श्रीमंत म्हणायचं तर 3, 4, 5, 10 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या श्रीमंताला काय म्हणायचं? मी मजल्याच्या बाबतीमध्ये निश्चय करू शकतो याचं कारण शहराधिकात आपण पाहायला गेलो तर 2 मजलीची इमारत इकडे मोठी वाटते, तिकडे किती मजल्याची? 20 मजली, 40 मजली. मुंबईला एकदा कार्यक्रमाला गेलो, 4-2 दिवसाचे कार्यक्रम. त्या ठिकाणी जवळजवळ 10व्या मजल्यावर आमची राहण्याची जागा आणि जेवायची जागा खाली तळ मजल्याला. त्यामुळे वरून खाली जेवायला यायचं, खालून वर जेवायला जायचं, म्हणजे जेवलेलं जेवण तिथपर्यंतच पुरायचं. पण योगायोगाने ती गिफ्ट वगैरे ती सोय त्याची होती. पण एका कार्यकर्त्याने मला विचारलं की महाराज गाड्यावर तुमची सोय व्यवस्था केलेली आहे, कशी सोय आहे, कशी व्यवस्था आहे? म्हणजे फार चांगली व्यवस्था आहे, तिथून स्वर्ग जवळ आहे. तिथून स्वर्ग जवळ पडतो, तिथून लांब आहे. तेव्हा कोण श्रीमंत असेल की म्हणायचं? म्हणून आंबे श्रीमंते निजेजन कल्पलते. हे संत श्रीमंत का? दानच द्यायचं झालं तर असं दान देतात की कल्पांती ही कृपादान केले संती. एक तर दान देण्याची उदार, कृपाळू उदार माझा. ज्ञानोबाच्या बाबतीमध्ये
निवृत्तीनाथांच्या बाबतीमध्ये ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा लढयाची लढाई या संत श्रोतूजना समोर जो जो लढा करावा, जो जो हट्ट करावा, जी जी आळी करावी ती ते पूर्ण करा. गेलो की पूर्ण करी ती पूर्ण करा. आणि अशा रीतीने मग ही श्रीमंती अर्थाने पैसा ठिकाणी वरच्या परिस्थितीने लौकिक स्थितीने मोजता येत नाही, तर एक प्रकारची श्रीमंत आहे. मग ही यांच्या निर्धनता आणि श्रीमंती कशी येऊ शकते सांगितले आपल्याला. जरा वेगळं चिंतन करावं लागेल. पण म्हणून माहेरी श्रीमंती होती तुम्हाशी याचं खरं थोडं कारण आहे. निर्धन मनुष्यच खऱ्या अर्थाने श्रीमंत असू शकतो. धनवान श्रीमंत नाही. श्रीमंत शब्दाचा अर्थच आपल्याला चिंतनात आणण्याची गरज आहे. कित्येक वेळा बोलून गेलोय की या देशातला गरीब माणूस श्रीमंत आहे आणि श्रीमंत माणूस काय गरीब आहे. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी प्रश्नोत्तरी अशी लिहिलेली आहे आणि ते दरिद्री आणि श्रीमंत याच्या व्याख्या. कोण दरिद्री यस्तो असंतुष्ट. दरिद्री या देशातला कोण आहे? कोण आहे? असंतुष्ट. मग उपमुख्यमंत्री जरी असला तरी त्याची आपली सूक्ष्म इच्छा काय आहे? बिचारा त्याच्या एकट्याच नाही, त्याच्या सगळ्या पक्षाची इच्छा काय आहे? काय भाव श्रीमंत आहे की गरीब आहे? या देशामध्ये सत्तेचा विषय सोडा, संपत्तीच्या दृष्टीने विचार करा. श्रीमंताला दुसऱ्याचाच पैसा आपल्या घरी यावासा वाटतो आणि गरीबाला दोन पैसे मिळावेसे वाटतो. पण मिळाले नाही मिळाले तर मी असं करेन, मी दान करेन, मी धर्म करेन, मी अन्नदान करीन. आपल्या ग्रामीण भागात लोक लग्न कार्य करतात, त्यांच्या कोणती गल्लीमध्ये बसतात. कोणाच्या गरीबा घरच्या मुलीच्या बाईचं लग्न आणि कोण कुठे बसली, कोणा सगळे पाहुणे गेल्यावर बिचाऱ्याला खाण्याची पंचायत पडणार आहे. तरी पण त्याच्यावर मगाशी म्हटलं निश्चित शहरी वातावरणामध्ये जे महान श्रीमंत असतात ते एवढ्या मोठ्या पंक्ती उठवतात का लग्नात काम श्रीमंत शब्द वेगळा अर्थाने घेतला पाहिजे. कोण श्रीमंत असू शकतो? जो मनाने महान आहे, मोठा आहे. जे दान द्यायचं ते नाशवंत सुद्धा असू नये, अविनाशी असलं पाहिजे. कल्पंतीही सरणार नाही असं असलं पाहिजे. आणि असा दान देणारा संत श्रोता आहे. त्याच्यापासून मिळणारा जे ज्ञान आहे तेच अमर आहे, तेच मोठं आहे. आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. म्हणून गरीब आणि श्रीमंतीचा विचार या नात्याने जर आपल्याला करायचा झाला तर संत हे श्रीमंत. एरवी त्यांचं वर्णन करताना आम्हा हरीच्या दासात काही नाही. घनघरी पांडुरंग अभंग हे सरेना हे धन परमार्थ महाधन जोडी देवाचे भावया जतन हे उपायला. मुळात शाश्वत परमात्मा वस्तू आणि भगवंताचं नाम ज्याने जीवनात मिळवलं तोच श्रीमंत आहे. त्याच्या पुढे त्याला अन्य या वस्तूची इच्छाही राहिली.
अशाही काही दरिद्रो यस्तु असंतुष्ट सतुभवती दरिद्रो यस्य तृष्णा विषाला. इच्छा वाढू नये. काय मिळालं यापेक्षा काही मिळवावंच त्याला वाटत नाही. तो खऱ्या अर्थाने गरीब आहे. मग किती कोट्याधीश असला तरी गरीब आहे. आणि इकडे कोणत्याही वस्तूची इच्छा तर नाहीच नाही मिळवण्याची. उलट असलेली जी नित्य अविनाशी परमात्मा वस्तू आहे ती जगाच्या हातात देण्याची वृत्ती आहे. म्हणून आंबे जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हाशी म्हणून असं म्हणावं लागतं. हे दर्शन संतांच्या जीवनात तर पराकोटीने घडतं. अंशत्वाने समाज जीवनातही आपल्याला दिसत आहे. समाज जीवनात जवळ काही नसलेला मनुष्य गरीब पण मनाने श्रीमंत होता. गरीब माणसं मनाने श्रीमंत असतात. आपण अगदी गरीबाच्या घरी जाऊन बघ. गरीबाच्या घरी जाण्याचा सुद्धा योग येत असतो. योग लागतो त्या गरिबीतून प्रेम करण्याचा. म्हणून गरीबाच्या घरी जाण्याला योग येतो. आणि श्रीमंताच्या घरी जाण्याचा प्रसंग येत असतो. योग नाही प्रसंग. गरीबाच्या घरी जर तो पाहुणा गेला ना की मग मी घरी कुणी असो नसो येणाऱ्याला चहा घ्या. चहा घेतल्याशिवाय जायचं. खरं तर तो चहा करण्याची साखर नसते जवळ. मुसलमान खायला लागले पण मुसलमान आणलेली साखर सुद्धा किती टाकावी तिने चहा मोठीच टाकते. परवा तो वारीच्या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही काय मोठीने कशाला चहाची माणसं जास्त होती पण ती बाई गोंधळीनेच टाकत होती. गोंधळ असा चहा टाकून साखर टाकून चहा करणार. बरं असा केलेला चहा पाहुण्याला प्यायला द्यायचा तर कप तर घालणारच. पण जी बशी आहे त्या चहाने पाहुण्यापर्यंत प्रवास कसा करायचा आणि एवढा चहा पिऊन झाल्यावरती बाई पुन्हा चहाचं गाडा घेऊन उभं राहते. आणखी घेऊ का? हे श्रीमंताच्या घरी दिसत का? दिसत का? पुन्हा श्रीमंत माझ्या ओळीमध्ये श्रीमंत शब्द आहे. जरी माहेरे श्रीमंती होती ज्या संतांना ज्ञानोबाला श्रीमंत म्हणून एक प्रकारचं गौरव देतात. कुणाच चहा घेऊ का? त्याच्यावर मगाशी म्हटल्याप्रमाणे जर श्रीमंताच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तर असा चहाचा लगेच आग्रह उलट अशी गंमत येते. तो मालकच बंगल्याचा मालक तो आलेला नव्हता. चहा घेऊन आला असा येणार अशी भीती वाटली की याला घेऊन यायचं होतं की काय भाषा माहिती होती. तो म्हटला नाही कसं मग चहा घेणार का? तो न घेणार होईपर्यंत चहा घेतो. होईपर्यंत चहा घेतो कुठपर्यंत मग का तुम्ही पोहे पण घेणार नाहीतर स्वयंपाकाला उशीर असेल. आमची धावल्यानंतर त्या मालकाचं तुम्ही जेवण सुद्धा करा त्याशिवाय मला इथे झोपच यायची. आणि असं करून शेवटी जर चहा करण्याची वेळ आलीच तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मुठीने किंवा गुंजळीने साखर त्याच्या पुढे चमचा त्या श्रीमंताच्या घरी चमचाही खा.
आणि चमच्याने साखर टाकून केलेली चहा त्या पाहुण्याला द्यायची, मग त्याप्रमाणे कप भरून बशी भरून त्याचे तिथे बशी तर वनवासीच असते. कपामध्ये सुद्धा असा डोकावून पाहावं मे महिन्यातली विहीर. कोण गरीब आणि कोण श्रीमंत त्याचा निवारा होण्याची गरज आहे आणि हाच निवारा करण्याचा संतांचा अंदाज. म्हणून उद्या भांडणे रूढीने भलत्याला श्रीमंत म्हणत असू नका. ज्ञानावरांनी ज्याला श्रीमंत म्हणून संत हे श्रीमंत आहे. त्यांनी जे दिलंय शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते भरले जे न आटे ते तरी. आज ज्ञानराज माऊली आपल्या अन्य संतांच्या पालख्या पंढरपुराकडे जेव्हा येतात तेव्हा त्या वैभवाने येतात आणि ही श्रीमंती त्याला का मिळाली? लढे याची मनोरथाचे हजारो सेवक अनुयायी श्रद्धावान भाविक कुणाला भक्तीचं दान, कुणाला प्रेमाचं दान, कुणाला ज्ञानाचं दान, पुण्यदान देतच राहिले. उदार भक्त ऐशी मात तरी लढेयाचे लढे मनोरथाची मनोरे कृती जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी लढेयाचे लढे. तेव्हा जे जे आपण लढे करावे, हट्ट करावे, परमार्थाच्या जीवनामध्ये खरा लढा कोणता, मनोरथ कोणते? एरवी लौकिकामध्ये त्यांना लढे मनोरथादी म्हणता येत नाही. तो लढांचा आभास आहे. खरा लाड, खरा हट्ट तुकोबांच्या अभंगात काही देवासमोर तो हट्ट केला. तुका म्हणे आम्ही तुझी वेडी लढीवाली कोणती लढीवाळपणाने आई कोणती, हट्ट कोणता? आता दृष्टी पुढे ऐसा चिंतू आहे जो मी तुझा एवढे जे मनापासून आवडतं त्याचा लाड केला जातो, त्याचा लाड धरला जातो, त्याचा हक्क धरला जातो. मग आम्हाला सगळं रूप दे, आम्हाला सगुणाविषयी प्रेम दे, नामाविषयी प्रेम दे. अशा रीतीने भक्त देवाजवळ करतात, हट्ट धरतात. तत्पूर्वी अंतःकरणामध्ये मनोरथ अशा रीतीने ते करतात, आणि या परमार्थ विश्वामध्ये हे संत महात्मे मनानेही उदार आणि ज्ञानानेही भक्तीनेही श्रीमंत असल्यामुळे ते आपला लढा पूर्ण अशा रीतीने करतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरं तर तुमच्याकरता माझी ही प्रतिज्ञा नाही, प्रतिज्ञा नाही माझी विनवणी आहे. आणि ज्यांच्या समोर मी ही विनंती करतोय ती सलगीने करतोय. सलगीचं माझं नातं का? तर मी लेकरू आहे, तर तुम्ही सर्वजण माझे असो. अशा रीतीचं काही चिंतन यावेळीचं आपण गेले 2-3 दिवस करत आहोत. मागील वर्षी ही हा थोडासा बदल आपण घडवला होता. त्यात आपली थोडीशी नुकसान होते. म्हणजे हे पलीकडे विष्णू सहस्रनाम मंदिरावर यायला सर्वांना शक्य नसतं म्हणा, वेळ नसतो म्हणा, चांगली दुसरी अडचण असू शकते. परंतु त्याही ठिकाणी एक ते कार्य आहे आणि महान कोट्यावधी रुपयाची ती वास्तू उभी राहते आहे.
त्या भगवान विष्णू लक्ष्मीनारायण प्रभूच्या समोरही सेवा घडण्याची एक प्रकारची गरज आहे. आणि आपली एक थोडीशी भावना ही आहे की या निमित्ताने हा प्रवचनाचा वेळ आपण देता येईल. मला वाटतं अगोदर जागा पकडावी लागली या करता तास अगोदर वेळ आपल्याला द्यावा लागतो. म्हणून तोच वेळ पलीकडे चंद्रभागेच्या पलीकडे येण्याला आपल्याला घालवावं लागेल. कारण चंद्रभागेच्या पलीकडे येण्यात फारशी नुकसान नाही. चंद्रभागा डोळा देखील चंद्रभागेचंही दर्शन होत आहे. पुंडलिकाचंही शिखराचं मंदिराचं दर्शन घेत आहे. आणि याच पांडुरंगरायाच्या कृपेने जे विष्णू सहस्रनाम मंदिर अर्थात त्याबरोबर मातृपितृ सेवा मंदिर ही जी पंढरपूर क्षेत्राची दोन तत्व आहे. संतांनी गायलेलं सहस्रनाम आणि पुंडलिकाने केलेली मात्या पित्यांची सेवा, हे दोन तत्व आहेत. तिथे मठा करता मठ करायचे नाही किंवा मंदिर म्हणून मंदिर करायचे नाही, तर मानवी जीवनाची आणि त्या क्षेत्राची काही विशिष्ट तत्वे समोर आली पाहिजे. समोर आली. मगाशी बीड जिल्ह्यातली माणसं आली होती, त्यांनी ती बोर्ड पाहिली, वाचलेली नाम शिवाजी केला. तर त्याच्या परिचयाच्या अट्टल एका नास्तिक माणसाचं नाव त्याच्यावर, ज्याने आपल्या आई वडिलाची सेवा केली. नास्तिक हे नाव इथे कसं? हा मनुष्य देवा धर्माचं नाव घ्यायला तयार नाही, नव्हे घेऊ द्यायलाही तयार. हिरण्यकश्यपूने आपला पक्ष जिवंत राहण्याकरता पाठवलेला हा माणूस. जतन तर करून ठेव आपल्या पक्षात. देवधर्म कसं नाव कसं मला त्याला सांगावं लागलं की जीवनामध्ये कदाचित मनुष्य देव अथवा धर्म मानेल की नाही यामध्ये विकल्प असू शकेल, पण आईबाप मानायचे नाही यात कोणताही विकल्प राहू शकत. धर्म मानण्यात नाही का आईबापांची सेवा, आईबापांना तो मानतो. आता दुसऱ्या बाजूने आईबापाचे एवढे हाल अथवा त्यांना दुःख कष्ट कसे होतात हा प्रश्न पण जाणत्यामध्ये माता पित्यांना मानण्याची भावना असते. ते मातृपितृ मंदिर जगामध्ये अनेक प्रकारची गीता मंदिर आहे, अन्य मंदिर आहे, वेद मंदिर आहे. पण ज्या आई वडिलांना आपण देव म्हणून ठेवलंय, मातृदेव पितृ देव आचार्य देव, त्या आई वडिलांची मंदिर समग्र सगळ्यांच्या माता पित्यांचं सामूहिक एक मंदिर, आणि तेही पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये असावं की जी भावी पिढ्यांना मातृपितृ भक्तीचं मार्गदर्शन करत आहे. आणि ते परमेश्वर कृपेने 4 वर्ष 5 वर्षामध्ये 1 कोटी रुपये खर्चाच्या पुढे निघून गेलेलं काम. या मंदिराचं आपल्या सर्वांना दर्शन व्हावं ही एक थोडीशी स्वार्थी भावना. आणि माझाही इकडे तुम्हाला तिकडे त्रास होऊन येण्याचा, म्हणून मी एकटा माझ्याकडे प्रयत्न करतो इथे येण्याचा. उद्याचा मेळ मात्र आपण पुन्हा घालूया. या 5 प्रवचनातील शेवटचं प्रवचन विष्णू सहस्रनाम मंदिरावरच एक प्रकारचं घडामोड व्हावं. यावर्षी या ठिकाणच्या या मुलांनी अथवा दिल्लीतील मंडळींनी ही सेवा करून घेतली, अडचणीतून करून घेतली. मलाही अडचणीतूनच यावं लागलं आणि आपल्या सर्वांना आमच्यापेक्षा अधिक अडचण सुचवली. तेव्हा अजून तरी तो परिसर असा मोकळा आहे, काही फारशी अडचण नाही.
आणि एक पंढरपूरला आल्यानंतर आणखी एक आपल्या समाधानात भर टाकणारा तो परिसर आहे, ही वस्तू आहे. आणि म्हणून उद्याचं प्रवचन 5 वाजेच माझ्याकडे सकाळीच तिथे जे आहे त्यांना केलं गेलं. तुमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला उद्याचं काय करणार आहे, तर उद्याचं प्रवचन आपण त्या ठिकाणी करू. या ठिकाणी ही मंडळी अन्य कोणी श्रेष्ठ वक्त्याचं आयोजन या ठिकाणी कदाचित करेल. आता ज्यांना दूर पडेल त्यांना मग इथेच लाभ घ्यायला हरकत नाही. पण आपण अनेकांनी यापैकी बऱ्याच मंडळींनी चंद्रभागेकडे सहस्त्रनाथ मंदिरावर याच ओळीचं समारोपाचं चिंतन ऐकण्यासाठी यावं अशी सद्भावना व्यक्त करून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणांनी समर्पित करण्यासाठी सर्व गुरुजनांचं स्मरण करून आणि माऊलीच्याच या भाषेमध्ये आपलंही ऋण व्यक्त करून, पण आता ऋण व्यक्त करायला माऊलीतून वेगळे शब्दच नाही. लढे याचे लढे मनोरथाचे मनोरे होती, जरी माहेरे श्रीमंते होती तेव्हा बरीच मंडळी सतत म्हणतात नेहमी या वेगवेगळ्या विषयाचं चिंतन आपल्याकडे घडतं कसं, तर माझ्या वक्तृत्वाचं भांडवल म्हणजे सर्व श्रोतृ सज्जनाचं अंतःकरणातील निर्व्याज प्रेम आहे, आस्था आहे. आणि त्या प्रेमाची आस्थाच आमच्या अंतरातून यथा शक्ती यथा समय ही सेवा एक प्रकारची करून घेत असते. त्या सर्वांचंही ऋण व्यक्त करून या ठिकाणची सेवा समाप्त करूया. आणि उद्या आपण विष्णू सहस्त्रनाम मंदिरातून ही प्रवचन सेवा एक प्रकारची संपन्न करूया आणि समारोप करूया. कारण गावामध्ये पुन्हा उद्या एक सेवा आहे, वार्षिक सेवा आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती आहे. उद्या सकाळी 8 ते 10 परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये प्रदक्षिणा होता. ती इमारत बहुतेकांना काय आहे माहीत आहे. उद्या सकाळचाही तो कार्यक्रम आणि पुन्हा दुपारूनही गावातला कार्यक्रम या नात्याने एक कार्यक्रम चंद्रभागेच्या अलीकडे इकडे आणि एक कार्यक्रम चंद्रभागेच्या पलीकडे असं तिचं नियोजन करण्यात आलं. आज विचारलं मी या नियोजना आले की बाबा तुला सुखची सोय आज कशी आहे, पण कालपर्यंत तक्रारच होती. आज ते म्हणते आता जिथे तिथे कर्मी टाकले, श्रवणाची सोय आज चांगली आता नेमकी कशी झाली असेल मला माहित. तिथून जर चांगली झाली असेल तर मग उत्तमच झालं. पण आता सोय चांगली झाली आणि प्रवचन समाप्त झालं. आपल्या या बायांना सुद्धा असा त्या भाकरी करताना अनुभव येतो की भाकरी करता करता भाकरी समाप्त होतात आणि मग जाळ चांगला लागायला सुधारण्यासारखी. परंतु या दृष्टीनं उद्याही आपण या सेवेकरता सगळीकडे यावं ही सर्वांना विनंती. लोकांवर या 3 कीर्तनाच्या सीडी कॅसेट या ठिकाणी आलेल्या आहेत. ज्या भाविकांना हव्या असतील त्यांनी घेण्याचा प्रयत्न करा. किंमत फक्त 70 रुपये. एका कीर्तनाच्या 2 सीड्या आहेत. ग्रंथाची किंमत 100 रुपये 150 रुपये. नानावाडी